पक्ष श्री अजित म्हात्रे पुरस्कृत शिव शक्ति लोनारे, हमारे अलीबाग थल से बिलोंग करने वाली ये टीम शिव शक्ति लोनारे, जिसमें मंदार म्हात्रे उस टीम के कैप्टन हमें दिखाई देते हुए। योगेश पेनकर मिस्टर फाइटर जेट नाम से जाने जाते हैं। योगेश पेनकर उर्फ घारिया, महाड़ की आन बान शान, और वही खिलाड़ी विकेट कीपर के रूप में हमें दिखाई देते हुए। उनके साथ सऊद हमें यहां पर दिखाई देते हुए। स्ट्राइक पे बल्लेबाज A1 पवन केने और नॉन स्ट्राइक पे सूरज पाटिल, और गेंदबाजी के लिए आते हुए पहले P1 का षटक लेकर आते हुए गेंदबाज श्री अनिल म्हात्रे पुरस्कृत शिव शक्ति लोनारे की जानिब से गेंदबाज राज सिंह। ऑफिशियल अंपायर का इशारा, लेट्स प्ले, मैच इज ऑन। सभी दर्शकों का मैं फिर से एक बार सहर्ष स्वागत करता हूं, ले चलता हूं इस शानदार मैदान पर। अजित म्हात्रे पुरस्कृत शिव शक्ति लोनारे टीम हम देख रहे हैं। तो पहली गेंद राज सिंह, A1 पवन केने, धुदाई तलवार, बनी तो बात नहीं तो बर्बाद। पहली गेंद के ऊपर आड़े बल्ले से खेलने का प्रयास पहले ही मन बना लिया था। डॉट गेंद के साथ यहां पर स्टार आइकॉन गेंदबाज राज सिंह, गेंदबाज ने यहां पर डॉट के साथ आगाज करते हुए इस बार फुल टॉस किस्म की गेंद। ऑफिशियल अंपायर का इशारा, तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। उगड़ा डोले पहानिट, चेंड हुआ है फ्री हिट, और जरूर यहां पर फ्री हिट का मौका होगा बल्लेबाज A1 पवन केने के लिए। आज इस खानाओं की नगरी में बल्लेबाज स्टार प्लेयर पवन केने, पर इस बार राज सिंह की जड़ में डालने की कोशिश। इस बार पावर प्ले के षटक में जरूर यॉर्कर का प्रयास किया, बल्लेबाज के पास मौका नहीं था इस गेंद के ऊपर जवाब देने का। डॉट गेंद फिर से एक बार राज सिंह, इस बार स्विंगर मिस, पुढचा दरवाजा उघडा, मागच्या दरवाजाशी चोरी झाली। डीजे मास्टर थैंक यू डीजे मास्टर। पवन केने आउट होने के बाद तले खार का सुपरस्टार, दोस्तों इसके बारे में मैं कहना चाहूंगा, खार के मैदान पर 7 गेंदों पर 7 छक्के लगाए थे और के 9 गेंदों में अपना अर्धशतक बनाया था, और वो खिलाड़ी है तेजस काटकर, एक ग्रामीण खिलाड़ी है, पर आज बड़े बड़े गेंदबाजों के छक्के छुड़ाने की क्षमता रखते हैं। वो है तलेखार बी टीम से बिलोंग करने वाले खिलाड़ी, नाम तेजस काटकर, पर आज उन्हें मौका मिला है संस्कार स्पोर्ट्स तलेखार टीम में इनायत नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए उतरे। तो यहाँ पर हमारे गुण लेखक सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है। धनश्री वर्मा भाभी के हीरो, जर्सी नंबर 3 युजवेंद्र चहल, स्कोर कार्ड पर आते हुए 1 विकेट के नुकसान पर पहला और प्रगति पर। फिर से एक बार राज सिंह अपने ओर की अगली गेंद, इस बार देखिए जड़ में लाने की कोशिश, उसे खोद कर खेला है मिड ऑफ की दिशा में, फील्डर गेंद के नीचे आएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन के साथ अपने साथी सहकारी बल्लेबाज सूरज पाटिल को मौका देते हुए पहला ओवर प्रगति पर। यहां पर योगेश पेनकर फील्डिंग की सजावट को सजाते हुए मिस्टर फाइटर जेट घारिया नाम से भी जाने जाते हैं, और वही खिलाड़ी विकेट कीपर के रूप में हम देख रहे स्ट्राइक पे सूरज पाटिल।
इस बार अच्छी गेंद बैकफुट बजा के हल्के से स्टीयर किया। यहाँ पर देखिए फील्डर थोड़े से फंबाल, कोमड़ी पलाली तंगड़ी धरुना लंगड़ी खलाया लागली और पीछे अंपायर हैरी को भी यहाँ पर मैदान पर सुलाते हुए इस एक रन के साथ स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा है 5 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट की नुकसान पर, जबकि पहला और प्रगति पर सराहना करनी होगी क्योंकि P1 पावर प्ले का षटक है, एक भी बड़ा स्ट्रोक नहीं लगाने दिया है गेंदबाज राज सिंह ने। आहा, ये देखिए क्या हुआ। हे प्रभु, हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ। मोए मोए तेजस काटकर को मौका, ऑफिशियल अंपायर टेंशन में आते हुए एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 5 रन 1 विकेट की नुकसान पर। अभी आए हुए दर्शकों की जानकारी के मैं अक्सर कहता हूं, चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, कॉलेज में लड़की नहीं तो पढ़ने में क्या मजा, और मैदान पर प्यारे दर्शक नहीं तो खेलने में क्या मजा। सभी दर्शकों का फिर से एक बार सहर्ष स्वागत होगा इस एनएससी खानाव और नव तरुण मित्र मंडल खानाव आयोजित एनएससी खानाव चषक 2024। न भविष्य न भूतो ऐसे इस टूर्नामेंट का ऑर्गेनाइजर, क्योंकि यहाँ पर बम्पर बख्शीश संघ मालक के लिए मल्लार और मारतंड ऐसे 2 बैल और उसी साथों साथ ग्रामीण के खिलाड़ियों के लिए भी 1.5 लाख का कैश प्राइज और आइकॉन खिलाड़ियों के लिए भी, ओपन के खिलाड़ियों के लिए भी 1.5 लाख का कैश प्राइज, मैन ऑफ द सीरीज के लिए आइकॉन खिलाड़ी के लिए भी मालिकावीर बाइक और ग्रामीण खिलाड़ी के लिए भी मालिकावीर के लिए बाइक, और सीधा साथ हम देख रहे हैं यहाँ पर साइकिल भी दिखाई देते हुए एक अच्छा आयोजन इस खानाव के मैदान पर सम्माननीय श्री अनंत गोंदली साहब इनके माध्यम से हर साल की तरह इस साल जरूर शानदार आयोजन किया और सभी दर्शक इस मैच का आनंद लेते हुए tenniscricket.in के माध्यम से सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत होगा। गेंदबाजी के लिए गेंदबाज राजेश धोबी। इस बार फुल टॉस गेंद मिडल ऑफ द बैट, गेंद को ढकेल दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के पार, हैरी के एक्शन में गेंद सीमा पार चौकार। थैंक यू डीजे मास्टर। सत्या फिल्म का ये गाना हमारे डीजे ऑपरेटर योगेश दादा ने जरूर सुनाया, पर शानदार यहाँ पर गाना सुनाई देता हुआ एनएससी खाना इनकी जानिब से इस चौवे के लिए अंपायर के लिए 200 रुपए का कैश प्राइज आया है। इस बार देखिए सूरज पाटिल ऑन द फायर, मिड ऑफ को कवर करता हुआ गेंद बाउंड्री लाइन के पार, शानदार षटकार। थैंक यू डीजे मास्टर। पर यहाँ पर देखिए पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद पर छक्का और स्कोर जा पहुंचा है भुवनेश्वर कुमार जर्सी नंबर 15 स्कोर कार्ड पर आते हुए गेंदबाज राजेश धोबी, जिनका सरनेम धोबी है पर धोबी घाट की तरह यहाँ पर धोने का प्रयास किया है बल्लेबाज यहाँ पर सूरज पाटिल ने। जरूर फिर से एक बार राजेश को कमबैक करना होगा क्योंकि सूरज पाटिल इस बार फिर से सेम स्ट्रोक लगाने का प्रयास, पर इस बार मिड ऑफ और लॉन्ग ऑफ के बीच खेलने का प्रयास। इस एक रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है अशिता सूद भाभी के हीरो जर्सी नंबर 16 मयंक अग्रवाल स्कोर कार्ड पर आते हुए 1 विकेट की नुकसान पर, जबकि दूसरा और प्रगति पर। इस बार तेजस काटकर हवा में खेलने की कोशिश, फील्डर तैनात थे और यहां पर तेजस काटकर जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाया डीजे योगेश को मौका।
थैंक यू डीजे मास्टर। थैंक यू डीजे। तो जरूर यहां पर देखिए अलीबाग का बाइकर मैन आमदार दमदार चषक में जिस खिलाड़ी को अव्वल नंबर का खिताब प्राप्त किया था और मैन ऑफ द सीरीज बाइक प्राप्त की थी, अलीबाग की आन बान शान, नाम है अक्षय पाटिल, सबसे कातिल। और यहाँ पर देखिए मोनिया नाम से भी जाने जाते हैं वही खिलाड़ी सेकंड पर जरूर आते हुए स्कोर कार्ड पर 16 रन 2 विकेटों के नुकसान पर। गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार राजेश धोबी, गेंदबाजी मार्ग पर स्ट्राइक पे अक्षय पाटिल बाइकर मैन। इस बार अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ा सा गति में परिवर्तन किया डॉट गेंद के साथ। यहाँ पर मनोवैज्ञानिक जरूर दबाव क्रिएट करते हुए बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना। डॉट गेंद जाती हुई स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 16 रन 2 विकेटों के नुकसान पर। इस बार फुल टॉस किस्म की गेंद बैकवर्ड स्क्वायर की दिशा में रूम बनाकर खेल दिया है, फील्डर को चकमा देती हुई मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार, गेंद सीमा पार। थैंक यू डीजे मास्टर। पर यहाँ पर देखिए आखिरी गेंद पर चौवा लगाते हुए इस चौवे के साथ स्कोर जा पहुंचा हमारे गुण लेखक सर बतलाते हुए धरने गुरुजी सर। ऑफिशियल अंपायर का इशारा, यहाँ पर देखिए डीआरएस लेते हुए रिव्यू, जरूर थर्ड अंपायर का इशारा यहाँ पर आता हुआ, ये लीगल डिलीवरी है। तो दौर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है अक्षर पटेल, जर्सी नंबर 20 स्कोर कार्ड पर आते हुए ड्रोन के माध्यम से tenniscricket.in के नंदन घरत इस छायाचित्र को टीपते हुए उनका भी मैं इस प्रतियोगिता के द्वारा सहर्ष स्वागत करूंगा। A1 पवन के ने आउट होने के बाद उसके बाद तेजस काटकर आउट होने के बाद पूरी पारी को संभालते हुए बल्लेबाज सूरज पाटिल और अक्षय पाटिल उर्फ मोनिया। अलीबाग के बाइकर मैन 700 के मैदान पर भी उन्हें बाइक मिली थी और अमदार दमदार जो 6 लाख की टूर्नामेंट थी उसमें भी मैन ऑफ द सीरीज से नवाजे गए थे वही खिलाड़ी अक्षय पाटिल मोनिया। फिर से एक बार नीचे दूसरा टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए गेंदबाज राज सिंह, जिन्होंने पहले स्पेल में 5 रन खर्च किए थे और 1 विकेट प्राप्त किया था, वही गेंदबाज स्ट्राइक पर बल्लेबाज सूरज पाटिल। इस बार मिस्रो गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे और सूरज पाटिल जैसे बल्लेबाज को यहां पर वापसी का रास्ता दिखलाते हुए राज सिंह। थैंक यू डीजे। पर जरूर यहां पर देखिए सूरज पाटिल आउट होने के बाद नए बल्लेबाज विजय खानेकर स्कोर कार्ड पर स्कोर रुका हुआ हमने देखा है 20 रन। शानदार गेंदबाजी राज सिंह की इस प्रतियोगिता में। दुनिया में वही सुखी, धरने गुरुजी, दुनिया में वही सुखी जिसकी बीबी मुकी। तो यहां पर देखिए पहली गेंद के ऊपर विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज राज सिंह, स्ट्राइक पे विजय खानेकर। तलेखार गांव के सरपंच आज इस मंच पर आ चुके हैं। तो जरूर यहां पर फिर से एक बार दूसरी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज राज सिंह, गब्बर फाइटर, अध्यक्ष रामहले साहेब थेरोंडा, चिमनी पाव, इनके माध्यम से 200 रुपए का कैश प्राइज।
देखिए एक गब्बर फाइटर अध्यक्ष रमेश हाले साहब थेरंडा, और ये हमारा चांदगांव का फेमस डायलॉग है चिमनी पाव, उनके माध्यम से समालोचक इमरान बुखारी के लिए 200 रुपए का कैश प्राइज है। उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं। टॉस साठी यायचं यानंतर होणारा सामना श्री गणेश चालमाला विपक्ष सी बीच फोर कॅम्पिंग थेरोंडा। दोन्ही संघाचे सेकंड आहे। टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा है, पर यहाँ पर देखिए क्या शानदार गेंदबाजी हो रही है आज इस प्रतियोगिता में। राज सिंह का गेंदबाजी का प्रदर्शन हमने देखा है ना। सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे। कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे। और जरूर यहाँ पर बल्लेबाज को जकड़ कर रखा है लेफ्ट आर्म बल्लेबाज प्रसन्न पाटिल। एक ऑलराउंडर खिलाड़ी है, गेंदबाजी हो बल्लेबाजी हो, पर आज राज सिंह की गेंदबाजी के अगर कोई भी बल्लेबाज नहीं चल रहा है। इस बार फुल टॉस किस्म की गेंद नो करार करते हुए ऑफिशियल अंपायर आम तो आम गुटलियों के दाम, अंधला मांगतो एक डोला देव देतो है 2 डोले 1+1 और उगड़ा डोले पहाने चेंडू आहे फ्री हिट। इस तोड़ने के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 22 रन स्कोर कार्ड पर। अगली गेंद फ्री हिट और वो बल्लेबाज होंगे फ्री हिट की 12वां ये नो बॉल आता हुआ टूर्नामेंट का अक्षय पाटिल मोने के लिए फ्री हिट की गेंद होगी, जबकि तीसरा ओवर प्रगति पर है। शानदार गेंदबाजी राज सिंह के माध्यम से हमने देखा है, जिन्होंने इस प्रतियोगिता में 2 नो डाले हैं। वही गेंदबाज राज सिंह, फ्री हिट की गेंद अंपायर को ठंडी भरकर आई। देखिए हड़बड़ाहट उनके शरीर में होती हुई। इस बार हवा में खेलने की कोशिश से खेल दिया है फील्डर गेंद के नीचे। फ्री हिट की गेंद थी, अक्षय पाटिल मोने जैसे बल्लेबाज को यहां पर जरूर शांत रखा है राज सिंह ने। इस 1 रन की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 23 रन 23 स्कोर कार्ड पर, जबकि तीसरा ओवर प्रगति पर। आजकल के नौजवान लड़के 4 चीजों के पीछे दौड़ते हैं, एक तो पबजी, दूसरा पैसा, तीसरा है क्रिकेट और चौथा है लवर। लवर के पीछे दौड़ने वालों के लिए कहूंगा रमेश हाले सर, देवदास की तरह जान मत दो यारो, ना चंद्रमुखी ना पारो, एक स्ट्रॉन्ग बियर मारो, आराम की जिंदगी गुजारो, चिमनी पाव चौकार। थैंक यू डीजे मास्टर। जरूर यहाँ पर प्रसन्न पाटिल के बल्ले से आता हुआ पहला चौवा राज सिंह के ऊपर पहला आघात करते हुए प्रसन्न पाटिल। स्कोर जा पहुंचा है 27 रन 27। इस बार टप्पा गिरने के बाद सीधा विकेट कीपर योगेश पेनकर फाइटर जेट घारिया नाम से जाने जाते हैं, उनके हाथों में गेंद जरूर जाती हुई। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा हमारे गुणे लेखक सर बतलाते हुए 27 रन स्कोर कार्ड पर। अभी भी 12 गेंदों का खेल शेष है। उर्वरित 12 गेंदों में कितने रन बनाए जाएंगे, कितना टारगेट सेट किया जाएगा, ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। थोड़ा सा इसके बाद होने वाला मुकाबला श्री गणेश थल सालमाला विपक्ष श्री बीच फोर्ट कॅम्पिंग थेरोंडा। दोन्ही संघाच्या संघाने विनंती असेल टॉस साठी यायचंय, तो चौथे ओव्हर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज सऊद गेंदबाजी के लिए आते हुए। इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर, ऑफिशियल अंपायर का इशारा। प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था वाशी, पहुंच गए काशी और 1 रन की काशी करते हुए गेंदबाज सऊद। इस एक्स्ट्रा के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 28 रन स्कोर कार्ड पर, चौथा और प्रगति पर। अभी आए हुए दर्शकों के जानकारी के लिए चालू मुकाबला टीम श्री अजीत मात्रे पुरस्कृत शिव शक्ति लोनारे
विपक्ष संस्कार स्पोर्ट्स तलेखार, ये दोनों टीम के दरमियान बल्लेबाजी करते हुए संस्कार स्पोर्ट्स तलेखार टीम शानदार गेंदबाजी की। गेंदबाज राज सिंह ने, पर यहां पर अभी बल्लेबाज अक्षय पाटिल, मोनिया स्ट्राइक एंड पर बैटर, अलीबाग के बाइकर मैन। इस बार फिर से एक ही कारनामा, फिर से एक बार ऑफिशियल अंपायर को अपने बाजुए खोलने पड़े। ऑफिशियल अंपायर डिसीजन इस लास्ट डिसीजन होगा। लगातार का ये दूसरा वाइट। दामिनी फील्ड में जिस तरह से जज साहब चिल्लाते हैं, जज साहब तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, और यहाँ पर वाइट पे वाइट आता हुआ गेंदबाजी करने वाले गेंदबाज सऊद पटेल, इनके माध्यम से स्कोर जा पहुंचा है। हमारे गुणलेखक धरणे गुरुजी सर बतलाते हुए 29 रन स्कोर कार्ड पर। स्ट्राइक पे बल्लेबाज अक्षय पाटिल, मोनिया इस बार जड़ में लाने की कोशिश से खोद कर खेला है। फील्डर गेंद के नीचे, एक ही रन पर संतुष्ट होना होगा। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 30 रन स्कोर कार्ड पर। 4 विकेटों के नुकसान पर चौथा और प्रगति पर। एक चौके की सहायता से खेलते हुए बल्लेबाज प्रसन्न पाटिल स्ट्राइक एंड पर। तो नॉन स्ट्राइक पे बल्लेबाज हम देख रहे हैं विजय, अक्षय पाटिल। तो फिर से एक बार सऊद पटेल अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार। लेफ्ट आर्म बल्लेबाज प्रसन्न पाटिल के लिए। इस बार प्रसन्न पाटिल पहले रूम बनाकर खेलना चाहते थे, पहले ही मन बना लिया था। गति में परिवर्तन, स्लो वन डिलीवरी, गेंद की मिनट तक पहुंच नहीं पाए। मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क होना जरूरी है, और यही प्रयास दिखलाते हुए, याद कराते हुए गेंदबाज सऊद पटेल। स्कोर रुका हुआ 30 रन स्कोर कार्ड पर, चौथा और प्रगति पर। इस बार अलोंग द कारपेट ड्राइव किया है फील्डर गेंद के नीचे। जब तक फील करेंगे, एक रन आसानी से मुकम्मल किया। एक रन से कुछ नहीं होने वाला, क्योंकि अक्सर कहा जाता है जमीन पर अगर बारिश नहीं तो फसल बर्बाद होती है, और क्रिकेट में अगर रन नहीं तो टीम बर्बाद होती है। तो जरूर यहाँ पर अक्षय पाटिल, मोनिया को अभी अपनी गाड़ी टॉप में डालनी होगी, छक्के और चौकों की बौछार करनी होगी। 31 रन स्कोर कार्ड पर, चौथा और प्रगति पर। इस बार देखिए अक्षय पाटिल, मोने ऑन द फायर। जली को आग कहते, बुझी को राख कहते, जिसके बल्ले से छक्के निकलते हैं उसे अक्षय पाटिल, मोने कहते हैं। जरूर यहां पर भी अक्षय पाटिल अपने लय में आते हुए छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है। 38 रन स्कोर कार्ड, 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 37 सऊद पटेल के ऊपर यहां पर अटैक करते हुए अक्षय पाटिल। क्यों मुझे अलीबाग का बाइकर मैन कहा जाता है, क्यों मेरे पास 2 बाइक है, ये बतलाते हुए एक भव्य दिव्य टूर्नामेंट नवतरुण खानाव और एनएससी खानाव आयोजित एनएससी खानाव चषक 2024 एक शानदार आयोजन नियोजन हर साल की तरह इस साल भी आयोजन किया है। सम्माननीय आदरणीय श्री अनंतराव जी गोंदली साहब और उनके पूरे कमेटी और ग्रामस्थ, इनका तहे दिल से मैं आभार व्यक्त करूंगा। एक अच्छा प्लेटफॉर्म यहां पर ग्रामीण खिलाड़ियों के लिए खड़ा किया है। इस बार देखिए मिड ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास था फील्डर था। जब तक फील्ड करेंगे, एक 1 बाउंस हाथों में जाने के बाद 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 38 रन स्कोर कार्ड पर। फिर से एक बार लेफ्ट आर्म बल्लेबाज स्ट्राइक एंड पर प्रसन्न पाटिल, चौथा और प्रगति पर। 5 गेंदें हो चुकी है, आखिरी एक गेंद आना बाकी। इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर। फिर से एक बार ऑफिशियल अंपायर हैरी ने अपने बाजुए खोलते हुए कहा यस इट इज आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट दिया। इस एक्स्ट्रा के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 39 रन 39 स्कोर कार्ड पर। यहां पर धीरे धीरे हौले हौले रनों का ग्राफ जरूर बढ़ता हुआ। इस बार आड़े बल्ले से खेल दिया मिड विकेट की दिशा में अलोंग द कारपेट, गेंद ट्रैवल होती हुई फील्डर गेंद के नीचे। जब तक फील करेंगे, थ्रो करेंगे, आंखों ही आंखों में इशारा करने का प्रयास, और दोनों जवानी के मस्ती में चूर। न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा। क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट, डीजे को मौका।
थैंक यू डीजे। स्क्रीन पर आप दोस्तों थैंक यू डीजे, हम स्क्रीन पर देख रहे हैं। देखिए मल्हार और मार्तंड की जोड़ी जो यहाँ पर फाइनल मारने वाले संघ मालक ग्रामीण के खिलाड़ी हो या फिर ओपन के खिलाड़ी हो, उनके संघ मालकों को ये मल्हार और मार्तंड बम्पर बख्शिश दिया जाएगा। और वही स्क्रीन पर हम देख रहे सभी दर्शक इस मैच का लुत्फ उठाते हुए। जरूर स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है हमारे गुणलेखक सर बतलाते हुए। 40 रन। स्ट्राइक पे बल्लेबाज अक्षय पाटिल मोनिया, नॉन स्ट्राइक पे अभी हाल ही में मुरुड प्रीमियर लीग में जिसने शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन दिखलाया था वही खिलाड़ी नॉन स्ट्राइक एंड पर उमेश घानेकर। इस बार मनीष मात्रे की पहली गेंद, हेलीकॉप्टर लैंड कराने का प्रयास, वेल जज कैच। यहां पर पहली गेंद के ऊपर अक्षय पाटिल मोनिया जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता। डीजे मास्टर आरसी ग्रुप के सम्माननीय मालक राकेश जी चौहान साहब, इनसे गुजारिश है कि पिंडाल में तशरीफ लाए। राकेश जी चौहान साहेब आपणास विनंती असेल, मराठी उद्योजक अलिबाग विभागातील थल आणि लोणेरे विभागातील सन्माननीय आदरणीय राकेश जी चौहान साहेब, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठापाशी यायचं। आपला सुद्धा एनएससी खानाव चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। नए बल्लेबाज सूरज शेड़गे। इस बार बल्ले का भारी सीरा, फ्लाई स्लिप में फील्डर तैनात है उमेश घानेकर को यहाँ पर जरूर स्ट्राइक देते हुए, क्योंकि एक लोकल गेंदबाज है। हमने देखा है श्री अजीत मात्रे पुरस्कृत शिव शक्ति लोनारे के माध्यम से गेंदबाजी के लिए आए गेंदबाज मनीष मात्रे, फिरकी का जादूगर, पर उनके सामने एक हार्ड हिटर बल्लेबाज स्ट्राइक पर बैटर होंगे उमेश घानेकर। इस बार उमेश घानेकर के बल्ले का भारी सिरा, विकेट कीपर योगेश पेनकर का सहारा। डीजे योगेश को मौका। थैंक यू डीजे। मनीष मात्रे की सराहना करनी होगी। पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर सिंगल, तीसरी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए शानदार गेंदबाजी यहां पर। नए बल्लेबाज फिर से एक बार सदा पाटिल। सदा पाटिल के ऊपर पूरी जिम्मेदारी होगी। सदा पाटिल इस 3 गेंदों का किस तरह से योगदान देंगे, क्योंकि एक स्टार का यहां पर हमने देखा है। सूरज पाटिल होंगे, पवन केने होंगे, प्रसन्न पाटिल होंगे, उसी साथों साथ अक्षय पाटिल मोनिया, विजय घानेकर। ऐसे स्टार काज होने के बावजूद भी रणों पर अंकुश लगाने का प्रयास श्री अजीत मात्रे पुरस्कृत शिव शक्ति लोनारे। और इस बार देखिए सफल होकर खेलना चाहते थे। गेंद 22 के रूप में लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के पार आता है संजीवनी चौकार। थैंक यू डीजे मास्टर। इस छवे की सहायता से स्कोर जा पहुंचा है 44-45 रन। रितिका सजदे भाभी के हीरो, जर्सी नंबर 45। इस बार देखिए बड़ा स्ट्रोक, फील्डर गेंद के नीचे और गेंद सीमा पार आता है। फिर से एक बार लाजवाब, वजनदार, शानदार, रुबाबदार शिकार। डीजे थैंक यू डीजे। थैंक यू डीजे। इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 51 रन स्कोर कार्ड पर। शानदार बल्लेबाजी सदा यहां पर शानदार बल्लेबाजी करते हुए इस बार अड़बले से खेला हुआ स्ट्रोक, फील्डर तैनात है। 1 रन की जगह पर दूसरी रन मुकम्मल करने का प्रयास विकेट खोते हुए इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 52 रन पर। फिर से एक बार आमंत्रित करना चाहूंगा
आरसी ग्रुप के मालक सम्माननीय राकेश जी चौहान साहब, हमारी आवाज आपके कानों तक जरूर पहुंची है तो प्लीज से कम ऑन टू स्टेज। आपका फिर से एक बार तहे दिल से स्वागत है। 40+ के खिलाड़ी है पर एक शानदार परफॉर्मेंस दिखलाते बड़े बड़े मैचों में और स्पॉन्सरशिप भी करते और ऑनर भी है, संघ मालक भी है सम्माननीय राकेश जी चौहान सर। आपका भी मैं तहे दिल से स्वागत करता हूं, वेलकम कहता हूं, खुशामदीद कहता हूं। तो यहाँ पर पहले इनिंग का खेल समाप्त हो चुका है। टॉस के लिए है थेरोंडा टीम, विपक्ष थल चालमाला, थेरोंडा विपक्ष चालमाला। दोनों टीम के कप्तानों से गुजारिश है कि टॉस के लिए पिंडाल में आए। यहाँ पर पहले इनिंग का खेल समाप्त हो चुका है। पहले इनिंग में बल्लेबाजी करते हुए हमने देखा 51 रन बनाए, 52 रन बनाए और 53 रनों का टारगेट सेट किया है टीम श्री अजीत मात्रे पुरस्कृत शिव शक्ति लोनारे टीम के सामने। क्या ये रनों की बौछार की जाएगी? सम्माननीय आरसी ग्रुप के मालक सम्माननीय राकेश जी चौहान साहब यहाँ पर तशरीफ ला चुके हैं, उनका भी मैं सहर्ष स्वागत करता हूं। इस टूर्नामेंट के जनक आयोजक सन्माननीय येस आपण सत्कार सुद्धा घेणार आहोत। इम्रान सर या ठिकाणी सन्माननीय राकेश चव्हाण एक जबरदस्त खेळाडू 40+ मध्ये सुद्धा ते सातत्याने खेळत असतात आणि संघ मालक सुद्धा आहेत। बऱ्याच ठिकाणी त्यांचा विविध स्पर्धेमध्ये त्याचा संघ पण पाहत असतो आणि आज मात्र या स्पर्धेमध्ये सुद्धा ते संघामधून खेळत होते आणि आता व्यासपीठावरती या स्पर्धेचे शिल्पकार आप्पा अर्थातच गोळी आप्पांच्या शुभ हस्ते त्यांचा आपण सत्कार करतोय, सन्मान करतोय। धन्यवाद। ओव्हर टू यू इम्रान सर। तो जरूर यहाँ पर पहले इनिंग का खेल समाप्त हो चुका है। पहली इनिंग में बल्लेबाजी करते हुए हमें देखा 52 रन बनाए और 53 रनों का टारगेट सेट किया है। ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में खाना उगाव के और पेशे से इंजीनियर और अलीबाग हो, मुंबई हो, गोवा हो, पुणे हो, हर जगह पर अपने कमेंट्री की डंका बजाते हैं ऐसे इंजीनियर निशांत पाटिल सर, इनसे गुजारिश करूंगा कि आगे का आंखों देखा हाल की कहानी आपकी जुबानी। धन्यवाद। ज्यांचा आवाज आपण ऐकला तसे इम्रानजी बुखारी सर। सर्वप्रथम आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस नवतरुण स्पोर्ट क्लब खानाव व नवतरुण मित्रमंडळ खानाव यांच्या वतीनं यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित ही भव्यदिव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा NSC चषक 2024 पर्व 8 या स्पर्धेमध्ये स्पेशली अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर प्रीतम पाटील मॅन फ्रॉम कळवा पेन, त्यांच्या समवेत प्रशांत बांदेवडेकर मॅन फ्रॉम पेन, पुरुषोत्तम भगत थेरोंडा अलिबाग आणि हॅरी अंपायर डान्सिंग अंपायर या चारही अंपायरचं हार्दिक स्वागत। तसेच माझ्या समवेत या ठिकाणी समालोचकाच्या भूमिकेमध्ये यासीन मर्चंट सर, इम्रानजी बुखारी, कैलास कर्णेकर या सर्व समालोचकांचं हार्दिक स्वागत करतोय। तसेच महाराष्ट्रामधील नंबर 1 स्कोरर म्हणून ज्यांना ओळख मिळाली असे थेरोंडा गावातील दरणे गुरुजी सर, एक जबरदस्त मॅन्युअली स्कोरिंग त्यांचा आपण पाहतोय। आणि तसेच या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in आताच आपण पाहिलं तर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून विविध अँगल्स त्याने दाखवले आणि आपल्या या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण महाराष्ट्र, भारत आणि भारताच्या बाहेर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पाठवलेला आहे। चला नेक्स्ट मॅच मैदानावरती आपण टॉस करून घ्यायचा आहे। टॉस बॉक्स मध्ये इम्रान सर, थेरोंडा आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ चला टॉस करण्यासाठी यायचा आहे आणि वयात मॅच कडे सलामीची जोडी मात्र आलेली आहे योगेश पेंडकर आणि मंदार म्हात्रे
रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानावरती आपण पाहणार आहोत आणि गोलंदाजी मार्क वरती अक्षय पाटील मात्र आलेला आहे. पहिलाच बॉल जिंकण्यासाठी 53 धावांचा टार्गेट. पहिलाच बॉल खरतर एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होता. बॅटची एज लागली आहे. चेंडू मात्र थर्डमॅनच्या दिशेनं पहिल्याच बॉल वरती येतोय एक दणदणीत बेधडक चौकार. हॅरी हॅम्पायर आज संपूर्ण रात्रीमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. तोच जोश, तीच ताकद, तीच एनर्जी अगदी शेवटपर्यंत आपण पाहिलेली आहे आणि त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक देखील मगाशी आलं होतं. आणि होयत मॅच कडे पहिल्याच बॉलवरती आला चौकार. सेकंड बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. हो फुल टॉस बॉल आणि फुल टॉसला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर ओव्हर द रोप. एक अनोख्या शैलीमध्ये हॅरी अंपायर. थर्ड अंपायर पुरुषोत्तम भगत सरांनी घेतलेला आहे. पुन्हा एकदा प्रीतम पाटील चेक करणार की वेस्ट हाईट इथे कमरेच्या वरती बॉल असेल तर नक्कीच तो नो बॉल दिला जाईल. कमरेच्या खाली असेल तर मात्र तो लीगल बॉल असेल आणि याचीच या ठिकाणी शहानिशा करण्यासाठी ऑफिशियल अंपायर्स प्रीतम पाटील यांच्या वतीने आता चेक करण्यात येणार आहे. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना होणार आहे आणि फेअर डिलिव्हरी. गोलंदाज या ठिकाणी नक्कीच मोन्याने चेंडू मात्र फेकला होता. असं वाटलं होतं की या चेंडूवरती तो शंका होत्या, परंतु रिव्ह्यूच्या माध्यमातून कळलं की ही चेंडू मात्र फेअर डिलिव्हरी आहे आणि डॉट बॉल नाहीये. तर एक षटकार आला म्हणजे पहिल्याच बॉल होती चौकार तर दुसऱ्या बॉलवरती षटकार. फुल टॉस बॉल स्ट्रेट ड्राईव्ह वन बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर. फायटर जेट योगेश पेंडकर ब्रँडेड चौकार. बघा योगेश पेंडकरची एक मोठी खासियत आहे. जरी टेनिस क्रिकेटमध्ये त्याचं मोठं असलं तरी त्याच्या जॉबला तो सांभाळून मात्र सर्व टेनिस क्रिकेट खेळत आहे. ॲज अ केमिकल इंजिनियर म्हणून नामवंत कंपनीमध्ये तो कामाला आहे. परंतु हाच एक संदेश तो नेहमीच देतो की तुम्ही टेनिस क्रिकेट जरूर खेळा, परंतु तुमचं शिक्षण, तुमची नोकरी, तुमचा धंदा सांभाळून मात्र हा क्रिकेट खेळा. आणि तो मात्र स्वतः ते करत असतो. बॅकफुटला गेला, काय फटका सजवलाय. चेंडू सरळ पाठवलाय वन बाउन्स बॉडीच्या बाहेर. NSC ब्रँडेड चौकार. थँक्यू थँक्यू. आता सर्वांना कळालं असेल की त्याला फायटर जेट का म्हणतात. त्या प्रकारची बॅटिंग त्याने मैदानावरती केली आहे. ओहो इथे गती परिवर्तन फलंदाज ओळखण्यामध्ये थोडा का होईना परंतु इथे कामयाब ठरला नाहीये. तरी देखील स्पेलिंगच्या दिशेने मारण्याचा मनसुबा होता, परंतु या बॉलवरती मात्र धावा येणार नाहीयेत. अक्षयने सुद्धा दीर्घ श्वास सोडला असेल. 4 बॉलवरती तब्बल त्याने 18 धावा खर्च केली आणि आता लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. फुल टॉस बॉल मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय वन बाउन्स बॉण्यांच्या बाहेर चौकार. थँक्यू डीजे. तत्पुरी जाऊया टॉस बॉक्स मध्ये आपल्या समवेत आहेत थेरोडा संघाचे संघनायक अजय चौलकर समवेत श्री गणेश थल चालमाला. हेड इज कॉल अँड ॲब्सोल्युटली हेड इज कम. नाणेफेकीचा कौल जिंकलाय थेरोडा संघाने. आपला डिसिजन काय असेल अजय? फिल्डिंग करून 5 षटकाचा होणारा सामना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल श्री गणेश थल चालमाला संघासमोर? 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि नक्कीच आज IPL फॉर्मॅट आहे. आपल्याकडे कोणते आयकॉन खेळाडू असतील? सुहास पवार आहे, कुणाल नाईक,
परेश ठाकूर आणि आरब शेख. अरब शेख, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आमच्या समोर श्री गणेश चालमाला संघ. नाणेफेकीचा गोल जर आपल्या बाजूने लागला असता तर डिसिजन काय असता? फिल्डिंग क्षेत्ररक्षण. आता मात्र तुम्हाला प्रथम फलंदाजी करावी लागेल. 5 षटकांच्या षटकांच्या सामन्यामध्ये किती धावांपर्यंत मजल माराल? आता 50 पर्यंत टार्गेट होतोय, तर आम्ही जास्तीत जास्त 60 किंवा 70च्या ह्याचा प्रयत्न करू. आणि आज IPL फॉर्मॅट आहे, आपल्या संघामध्ये कोणते खेळाडू असतील? विकी मुंबईकर, ओमी केनी. ओके, थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या सोबत जुळलेत सन्माननीय निशांतजी पाटील सर. थँक्यू सो मच इम्रान बुखारी सर. 24 बॉल, आता 30 धावांची गरज आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीने धावांचा ग्राफ मात्र उंचावताना आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवात अगदी दणकेत केली पण तर्क होत नाहीये. फलंदाज मंदार म्हात्रे या ठिकाणी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ज्या प्रकारे फुटवर्क मुवमेंट आहे त्याच प्रकारचं या ठिकाणी लाईन आणि लेन ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे फार महत्वाचं आहे, कारण गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करत असतो तेव्हा प्रेझेन्स ऑफ माइंड जेव्हा आपण रिलीज करत असतो त्यावेळेस मात्र फलंदाजाच्या फुटवर्क मुवमेंट सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्या प्रकारे आपली लाईन आणि लेंथ ऍडजस्ट करणं फार गरजेचं आहे आणि ते काम मात्र प्रसन्न पाटील करतोय. ओहो, अख्खो टप्प्याचा बॉल आणि थोडस तू मै मैदानावरती डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न ठरला असफल आणि लेग बाईचा इशारा देखील पंच हॅरी यांच्या वतीनं आलेला आहे. एक धाव वाढणार आहे, संघाची धाव संख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 24 हे आकडावर. 24 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. आता 21 बॉल 29 धावेंची गरज आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी एक एक्सप्लोजिव्ह विस्फोटक भयंकर अशी आपल्याला खेळी पाहायला मिळाली योगेश पेंडकरच्या बॅटमधून. जवळपास 4 चौकार आणि 1 षटकाराच्या समवेत 22 धावा त्याने इथे जमावल्या होत्या आणि आता समीकरण पाहायला गेलं तर 21 बॉल 29 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा फायटर जेट योगेश पेंडकर स्ट्राईक इन वरती प्रसन्न पाटील विरुद्ध. ओहो, पुन्हा एकदा बॅकफुटला गेला आणि कव्हरच्या दिशेने चांगला खेळून काढलेला फटका आणि एकच धाव मात्र मिळणार आहे. संस्कार स्पोर्ट्स तळेकर विरुद्ध येथे त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आपल्याला सन्मान्य अजितजी म्हात्रे यांच्या वतीनं पुरस्कृत केलेला शिवशक्ती लोणारे या दोन संघादरम्यान ही क्रिकेटची रणधुमाळी, क्रिकेटचा महासंघर्ष कानावच्या मैदानावरती आपण पाहतोय. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर दोनही संघ बॅलन्स मध्ये आहेत. 20 बॉल 28 धावेची गरज, म्हणजे इथून जर चांगले 2 बॉल पडले तर मात्र इथे कमबॅक करू शकतो तो म्हणजे फिल्डिंग करणारा संघ. परंतु 2 मोठे फटके आले किंवा एक मोठा फटका आला दरणे गुरुजी तर मात्र इथे बॅटिंग करणारा संघ एक चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकतो. प्रसन्न पाटील मॅन फ्रॉम पनवेल पुन्हा एकदा. ओहो, टॅप फटका मारण्याचा प्रयत्न, डिरेक्ट हिट करणार का? परंतु योगेश पेंडकर तेवढाच चाणाक्ष आहे, अगदी चिकी धाव घेण्याचा प्रयत्न प्रेझेन्स ऑफ माइंड आपल्याला पाहायला मिळालं. 1 धावेच्या सहाय्यानं 26 धावा 10 फलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. 19 बॉल 27 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग, कोणत्या प्रकारची सुपर ओव्हर किंवा विकेटचा विचार करण्यात येणार नाही किंवा टॉसचा विचार करण्यात येणार नाहीये. तुम्हाला कंपल्सरी चेस करावं लागेल, हा या स्पर्धेचा नियम आहे. आता येणारे 19 बॉल 27 धावांची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, अंपायर्स कडे अपील देखील जोरदार झाली आहे. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु हे सर्व पंच ऑफिशियल पंच आहेत. भरपूर वर्षांचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केल्यात, त्याच्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रेशर टाकला तर ते मात्र त्या ठिकाणी खंबीर आणि सक्षम मैदानावरती उभे आहेत. येणारी आता दंडेगुरुजी मला सांगत आहेत की 18 बॉल मध्ये 27 धावा, तर मॅन्युअली स्कोरिंग मला सांगतात की या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जवळपास 365 डॉट बॉल पडलेले आहेत. त्याचे षटकार आपण पाहिलं तर आतापर्यंत 110 षटकार मारलेले आहेत. चौकांची संख्या पाहिली तर 111. तसेच आपण वाईड बॉल पाहिले तर इथे 60 वाईड बॉल पडलेले आहेत आणि नो बॉल 12 पडलेले आहेत. हा सर्व लेखाजोखा मित्र यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा ऍप्स नाहीये, कोणत्याही प्रकारचा लॅपटॉप नाहीये, सर्व काही मॅन्युअली स्कोरिंग.
आणि म्हणूनच त्यांना महाराष्ट्रामधील सर्वात नामवंत आणि त्याच वेळेला टॉपचे स्कोरर म्हणून त्यांना ओळख दिलेली आहे. येणारे 18 बॉल 27 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती पवन केळीला आपण पाहतोय. बरेच वर्ष युट्यूबच्या माध्यमातून या खेळाडूला आपण पाहिलं. मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी अक्षरशः गाजवल्या, परंतु आज मात्र तो अलिबाग तालुक्यामधील खानाव गावमध्ये आलाय आणि या स्पर्धेचा पाहूया आनंद आणि खेळ कसा करतोय. पहिलाच बॉल इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू स्लाइटली टर्न होतोय आणि डॉट बॉल येतोय. 17 बॉल 27, 17 27 कंप्लीट करायचे आहेत. फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडूला पाठवून दिलंय बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. थँक्यू. 16 बॉल 21 धावा. मंदार म्हात्रे स्ट्रगल करतोय परंतु मध्येच एखादा मोठा फटका सुद्धा पाहायला मिळतोय. आता मात्र शफल झाला आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॉडीचा वेध घेतला. लेग बायचा इशारा पंच पुरुषोत्तम भगत यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. आतापर्यंत संघाची धावसंख्या फलकावरती आपण पाहिले तर 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. आता 15 बॉल्स मध्ये 20 धावींची गरज आहे. 20 रन्स रिक्वायर्ड इन 15 डिलिव्हरीज. पवन केणी मैदानावरती आहे. या स्पर्धेमध्ये आपला आव्हान टिकून ठेवायचं असेल किंवा येणाऱ्या राऊंड मध्ये आपला स्वतःचा खेळ प्रेक्षकांना दाखवायचा असेल तर ही मॅच मात्र जिंकणं फार गरजेचं आहे. पवन केणीचे फॅन फॉलोअर्स देखील संपूर्ण अगदी महाराष्ट्रामध्ये आहेत आणि आज मात्र प्रत्यक्ष तो इथे खेळण्यासाठी आलाय आणि त्याचा फॅन फॉलोअर्स त्यांनी सध्या तरी नाराज केले. फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक तैनात आणि विजय घाणेकरच्या माध्यमातून एक सुपर हिट कॅच. फलंदाज बाद. तर मैदानावरती एक जबरदस्त असं कॅच पकडलं आणि योगेश पेंडकर याला मात्र तंबूत पाठवले. पवन केणी विषयी माहिती नक्की सुरेश गोंधळी मला सांगितली की YouTube वरती सुद्धा त्याचं गाणं आहे नवरा पाहिजे गोरा गोरा आणि अजून सुद्धा बरेचसे व्हिडिओ आहेत. सुरेश त्याचा स्वतःचा एक YouTube चॅनल आहे आणि बरेचसे बघत असतात. एक चांगला कलाकार सुद्धा आहे आणि आज टेनिस क्रिकेटमध्ये त्याचा खेळ प्रदर्शित करण्यासाठी आलाय. योगेश पेंडकर सारखा एक महत्त्वपूर्ण खेळाडूला बाद केल्यानंतर नवीन फलंदाज आता मैदानावरती आलाय. सौद पटेल मॅन फ्रॉम महाड. सौद पटेल वरती संपूर्ण जबाबदारी असणार आहे. मॅच इम्रान सर आता कुठेतरी थोडीशी कठीण होत असताना कारण 14 बॉल 20 धाबींची गरज आहे. पवन केणीने खूप चांगला कमबॅक केल्या. एक षटकार जरूर आला. तदनंतर इथे मात्र फलंदाजाला पूर्णपणे जखडून ठेवले, बांधून ठेवले. सौद पटेल वरती आता संपूर्ण जबाबदारी असणार आहे. येणारे 2 बॉल्स अजूनही शिल्लक. टप्पा पडल्यानंतर बॅकफुटला गेला. अगदी कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं. एक सिंगल धाव केली आहे कंप्लीट. एका धावेच्या सहाय्यानं संघाची धाव संख्या धाव फलकावरती 34 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. 34 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 13 बॉल 19 धावेची गरज आहे. दोनही संघ आपापसामध्ये भिडत आहेत. या स्पर्धेमध्ये 2 बाईक सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. त्यातील एक बाईक देसाई बंधू यांच्या वतीनं आणि दुसरी बाईक आणि बाकी सर्व इतर 1,80,000 ही सर्व पारितोषिक ही मात्र आपणच्या माध्यमातून जितेंद्र दादा असेल किंवा त्याच वेळेला निलेश गोंधळे असेल यांच्या माध्यमातून मात्र देण्यात आलेले आहेत आणि खूप सारी बंपर बक्षीस बाईल हे सुद्धा आहेत. इथे मंदार मात्रेचा खेळ मात्र होतोय संपुष्ट. त्रिफा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. मैदानावरती पवन केणी यांचं गाणं सुद्धा प्ले केलेलं आहे. 12 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे
आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 34 या आकड्यावरती पोहोचले. तर शेवटली ओव्हर हाताळण्यासाठी पाहूया. अजून 2 ओव्हर शिल्लक आहेत, म्हणजेच 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 19 धावेची गरज असताना आपल्या स्पेल मधील शेवटली ओव्हर म्हणजे दुसरी ओव्हर हाताळण्यासाठी आलाय प्रसन्न पाटील. 12 बॉल 19 धावेची गरज. सौथ पटेल स्ट्राइक इन वरती. अजून सुद्धा आपण असं ठामपणे सांगू शकत नाही की कोणता संघ जिंकेल कोणता संघ हरेल, परंतु ज्या प्रकारे दोनही संघ संघर्ष करत आहेत, अगदी खूप चांगल्या पद्धतीने प्रत्युत्तर देत आहेत, सहजासहजी हार मानत नाहीत, हे फार महत्वाचं. पहिलाच बॉल प्रचंड वेग, तितकाच एक अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळाला आणि फलंदाज सरप्राईज झाला. त्याला अशी कल्पना होती की एवढ्या स्पीडली बॉल आणि अकोट टप्प्याचा होईल, थोडासा बाउन्स दिला जाईल आणि ते काम मात्र लिल्या पार केले प्रसन्न पाटीलला. हो हो, पुन्हा एकदा काय जबरदस्त स्पीड आहे, तितकाच टर्न सुद्धा आहे आणि प्रतिस्पर्धी फलंदाजाला इथे मात्र जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम केले. लगातारचे 2 बॉल डॉट आल्यानंतर आता 10 बॉल 19 धावेंची गरज आहे. मॅच होती कुठे आणि तर मॅच आली कुठे. तसं पाहायला गेलं तर जोपर्यंत सौथ पटेल आहे तोपर्यंत लोणारी संघाला घाबरण्याची गरज नाहीये, असं ऐकून म्हणून त्याला या संघासाठी बोलवलंय. पुन्हा एकदा तोच बॉल, परंतु आता हॅरी यांचा एक अनोखा इशारा, वाईट बॉलचा इशारा आला. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. येणारे 10 बॉल 18 धावेची गरज. प्रसन्न पाटील म्हणतात की तुम्हाला व्यवसाय स्पर्धेमध्ये खेळताना दिसतो, तो तुम्हाला रायगडच्या टीम मध्ये सुद्धा खेळताना दिसतो. लेदर क्रिकेटचा सुद्धा खूप चांगला अनुभव आहे आणि पनवेल तालुक्यामधील कित्येक स्पर्धा ज्याने गाजवल्यात. ॲज अ बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सुद्धा अवॉर्ड कमावलाय. तोच प्रसन्न पाटील मैदानावरती चांगली गोलंदाजी करतोय. ओहो, टप्पा पडला आणि बॅटची एज घेतली आणि ते फलंदाज सौथ पटेल बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज सुयश पाटील. इम्रान सर, काहींना प्रेक्षकांना वाटलं होते की इथे काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळेल आणि आता काहीतरी भलतंच घडलंय. कारण 9 बॉल मध्ये आता 18 धावा पूर्ण करायच्या आहेत. प्रति चेंडू मागे तुम्हाला 2 धावा काढायच्या आहेत. घड्याळामध्ये टायमिंग पाहिलं तर जवळपास 3:05 झालेली आहेत आणि ते तरी देखील प्रेक्षकांची गर्दी ही अजून सुद्धा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. उद्याचा शनिवार आहे, म्हणजे शनिवार आजचाच आहे, कारण 12 वाजून गेलेले आहेत. त्याच्यामुळे शेवटल्या दिवसाला तुम्हाला खूप सारी गर्दी पाहायला मिळणार आहे, कारण संडे असल्यामुळे सगळ्यांचा एक फंडे असणार आहे आणि फंडे म्हटल्यानंतर सुट्टीचा दिवस, त्याच्यामुळे या मैदानावरती अलोट गर्दी मात्र पाहायला मिळेल. पुन्हा एकदा 9 बॉल 18 धावेची गरज. ओहो, पंच नाराज आहेत. व्हाईट बॉलचा इशारा, एक अनोखा इशारा हॅरी यांचा. येस, आता रंगात येत आहेत आणि डीजे योगेश, तुम्ही सुद्धा रंगात येण्यासाठी व्यायाम सुद्धा करतायत. सकाळ झाली आहे आणि आता व्यायाम सुद्धा करायला लागली आहेत. संघाची धावसंख्या 35 या आकड्यावरती 36 या आकड्यावरती पोहोचले. पुन्हा एकदा जबरदस्त बॉल, टप्पा पडल्यानंतर चेंडू स्लाइटली टर्न होतोय, कधी जास्त टर्न होतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला इथे पूर्णपणे जाळ्यात अडकवण्याचं काम, किंबहुना या ठिकाणी विजेच्या दिशेने वाटचाल करण्याचं काम मात्र प्रसन्न पाटील करतोय. आता जिंकण्यासाठी दणे गुरुजी मला सांगत आहेत की येणारे 8 बॉल्स आणि 17 धावेची गरज आहे. ओहो, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, अंपायर्स कडे अपील केले आणि इथे मात्र पंचांचा बोट आकाशाकडे बरोबर मधोमध पकडले. फलंदाज बाद. थँक्यू. बघा इम्रान सर, आपण आतापर्यंत या इनिंगचा आढावा घेतला
तर पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी तडाखेबंद फलंदाजी झाली होती. 6 बॉलमध्ये तब्बल 22 धावा अक्षय पाटीलने दिल्या होत्या आणि तेव्हा असं वाटतं की 4 ओव्हरमध्येच ही मॅच संपणार, परंतु आता चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. कारण दणेगुरी सांगत आहेत की मॅच पूर्णपणे टाईट झाली. निशांत येणारे 7 बॉल 17 धावेची गरज आहे. याचा सर्व श्रेय आपण प्रसन्न पाटीलला देऊया, कारण त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये जेव्हा हाताळली होती तेव्हा 4 धावा फक्त खर्च केल्या आणि आतापर्यंत प्रसन्न पाटील या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या, त्या पण अव्वांतर वाईड बॉलच्या. म्हणजे त्याने 5ही बॉल आता मैदानावरती डॉट फेकलेत आणि 2 धावा अतिरिक्त खर्च केल्यात. लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. प्रसन्न पाटील पडवे तालुक्यामधून अलिबाग तालुक्यामध्ये दाखल झालाय आणि त्याचा खेळ मात्र अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मैदानावरती डॉट बॉल. गोलंदाजी आवडली असेल तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि आता येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. 70 रन्स रिक्वायर्ड इन 6 डिलिव्हरीज. आणि या 6 बॉल्स मध्ये कोणता असा गोलंदाज आहे जो ह्या धावसंख्या इथे रोखू शकेल, कोणता असा फलंदाज आहे तो ह्या धावा काढू शकेल, आणि बरेचसे प्रश्न आहेत ते आता उभे राहिलेत. 6 बॉल 17 धावेची गरज. आपण आतापर्यंत 4ही ओव्हर्स पाहिल्या तर पहिली ओव्हर अक्षयने हाताळली, त्याने 22 धावा दिल्या. तदनंतर प्रसन्न पाटीलने फक्त 4 धावा. तदनंतर पवन केने आला, त्याने सुद्धा प्रभावित केलं, 8 धावा दिल्या. 4थ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आपल्या स्पेलमध्ये प्रसन्न पाटील आला, त्याने वाईटच्या 2 धावा. मग त्याच्या संपूर्ण स्पेलमध्ये प्रसन्न पाटील 12 बॉल्स मध्ये त्याने 6 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स मात्र प्राप्त केल्यात. 5 धावा खर्च आणि 2 विकेट्स प्राप्त. अंतिम ओव्हर तेजस काटकर, लोकल बॉय तळेखार गावचा खेळाडू. अगदी सासोलीच्या मैदानावरती या खेळाडूला मी पाहिलं होतं. बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या, अगदी दोनही आघाड्यावरती ज्याने खूप चांगल्यापणे प्रभावशाली अशी फलंदाजी गोलंदाजी केली होती. नेहमीच आपल्या संघासाठी तारणारा ठरणारा असा हा तेजस काटकर. वयाने खूप लहान परंतु कीर्ती महान. पहिला बॉल मात्र सरळ जाते लॉंग स्टॉपच्या दिशेनं. पंचांचा इशारा येतो, एक जबरदस्त चौकार. थँक्यू. 53 धावेंचं टार्गेट होतं, त्यापैकी 40 धावा धावफलकावरती आल्या आहेत. आता 5 बॉल्स 13 धावेंची गरज. नवीन फलंदाज सुद्धा राज सिंग मैदानावरती आले. नॉन स्ट्राईक वरती आपण पाहू शकता राज सिंगला. बॅटची एज शॉर्ट फाईन लिगला क्षेत्ररक्षक इथे पकडलाय कॅच. फलंदाज बाद. चार बॉल 13 धावेची गरज आहे. मॅच मध्ये आता नवीन फलंदाज मैदानावरती आलाय रोशन पाटील. लोणारे गावचा हा लोकल बॉय आहे, परंतु आता आपल्या खांद्यावरती जबाबदारी नक्कीच घ्यावी लागणार आहे. जरी IPL फॉर्मॅट असला तरी गावातील 7 प्लेयरचा सुद्धा एक महत्त्वाचा रोल असतो. कधी तुम्हाला गोलंदाजी करावी लागते, कधी तुम्हाला फलंदाजी करावी लागते. कारण इम्रान सर आपण आणलेले 4 आयकॉन खेळाडू चांगला खेळ करतील असं नाही, कारण टेनिस क्रिकेटचा खेळ आहे. या खेळामध्ये एखादा चांगला खेळाडू सुद्धा शून्यावरती बाद होतो आणि एखादा लोकल बाई सुद्धा 50 धावा मारतो. ओहो, काय फटका सजवलाय. अप्रतिम असा स्टँड अँड डिस्पॅच.
थँक्यू. मैदानावरती इथे जर आपण पाहायला गेलं तर संस्कार स्पोर्ट तळेकर या संघाचं पारड जड होते असं वाटायला लागलं असताना एका षटकारानं या मात्र सामन्याला कळाटणे दिलेले आहे. येणारे 3 बॉल मध्ये 7 धावींची गरज आहे आणि अशा वेळेला मात्र आता आपण पाहूया 7 धावा कशा पद्धतीने ते पूर्ण करणार. एखादा मोठा फटका आला तर मात्र शिवशक्ती लोणारे संघ इथे पूर्णपणे वापसी करणार आहे. एखादा डॉट बॉल आला तर तेजस काटकर आपल्या संघासाठी आपण जिंकू शकतो हा आशावाद मात्र निर्माण करणार आहे. बरेच काही प्रश्न इथे डोळ्यासमोर आलेत. 3 बॉल 7 धावींची गरज. रोशन रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आला अंगलटी. 1 धाव केली आहे कंप्लीट आणि आता 2 बॉल 6 धावींची गरज आहे. मैदानावरती मॅच पुन्हा एकदा रोमांचकारी पाहायला मिळते. हृदयाची टोकी वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना आतापर्यंत गेलेला आहे. येणारे 2 बॉल 6 धावींची गरज असताना स्ट्राईक इनवरती राज सिंग आता आलेला आहे. एक मोठ्या फटक्याची गरज आहे आणि तो फटका न देण्याची गरज. ओहो गती परिवर्तन पाहायला मिळते आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद आणि डीजेला संधी. ज्याच्या बॅट मधून एक मोठा फटका आला तो रोशन मात्र स्ट्राईक इन वरती आहे. एका बॉल मध्ये 6 धावींची गरज आहे. एक चेंडू 6 धावींची गरज असताना मला एक सामना नक्कीच आठवतोय भारत विरुद्ध बांगलादेश आणि दिनेश कार्तिकने खऱ्या अर्थानं लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मध्ये मारलेला तो एक फ्लॅट अँड फ्युरियस 6 आठवतोय किंवा भारत विरुद्ध न्यूझीलंडची ती मॅच आणि रोहित शर्माने मारलेला षटकार मला आठवतोय. अशा कित्येक मॅचेस आहेत. याच मैदानावरती सुद्धा एका बॉल मध्ये 6 धावींची गरज असताना कित्येक खेळाडूने मात्र षटकार मारलेले आहेत. त्याच प्रकारची प्रवृत्ती या मैदानावरती होणार का? परंतु समोर एक कडवं आव्हान असणार आहे. तेजस काटकर जरी एक चौकार किंवा षटकार आला असेल तरी देखील त्याच्याकडे मॅच जिंकवण्याची कपॅसिटी आहे. परंतु समोर रोशन सारखा एक तरबेज अग्रेसर आणि त्याचबरोबर नामवंत खेळाडू आहे. 1 बॉल 6 धावींची गरज. शेवटल्या बॉल पर्यंत मॅच जाऊन आता इथे ठेपली आहे. परंतु जिंकणार कोणता संघ? ऍज पर इंटरनॅशनल रूल यू हॅव टू कंपल्सरी चेस. त्याच्यामुळे 6 धावा तुम्हाला कोणत्या परिस्थितीत काढायच्या आहेत. लास्ट बॉल. हो हो अंपायर्स कडे पाहिलं परंतु चेंडू मात्र लीगल आहे आणि ते संस्कार स्पोर्ट तळेकर संघ विजय होते. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच या स्पर्धेमध्ये सन्माननीय अजित म्हात्रे पुरस्कृत शिवशक्ती लोणारे संघ आपण सहभागी झालात त्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक आभार. तर नेक्स्ट मॅच मी विनंती करतो यासिनजी सर यांना की आपण आपल्या मधुर वाणीमधून पुढील समालोचन करायचं आहे. धन्यवाद.